नमस्ते. गेल्या 8-10 दिवसापासून नाशिक जिल्ह्याचं जे नाव सगळीकडे एका विचित्र प्रकारामध्ये ओढलं गेलं आहे, बंधुबाबा प्रकार. यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर या देखील त्या ट्रस्टवर सदस्य होत्या आणि काही त्यांच्यावर पण वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी किंवा त्यांना देखील त्या मोठ्या प्रकरणामध्ये खेचलं गेलेलं आहे. तर या अनुषंगाने खाली सोशल मीडियावर असेल, टीव्ही चॅनलवर असेल, त्यांना ट्रोल केलेलं आहे. त्यांच्यावर देखील काही त्यांच्या चुका पण काढल्या आहेत आणि जेणेकरून खाली आज वातावरण त्यांच्या बाबतीत खूप निगेटिव्ह झालेलं आहे. त्यांच्या चारित्र्यावर म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर म्हणा, त्यांना घाणेरड्या टीका-टिप्पणी केली जात आहे. आणि अशा पद्धतीने एखादा घाणेरडा प्रकार करणारा एखादा नीच माणूस आणि याच्या संस्थेवर आपण आहोत. आणि 1 वर्षापूर्वी पुढारी पेपरने जेव्हा हे प्रकरण बाहेर काढायचा प्रयत्न केला, तर आपल्या पदाचा गैरवापर, महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करून हे प्रकरण दाबण्यात गेलं. आणि त्या अनुषंगाने गेल्या वर्षभरामध्ये कुठेतरी महिलांवर हे अत्याचाराचे प्रमाण जे झाले तिथे त्या ठिकाणी, त्याचं कुठेतरी डायरेक्ट इनडायरेक्ट कारणीभूत ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत असं मला वाटतं. आणि हा विषय जो आहे हा अगदी नीच आहे, कारण ह्याआधी आम्ही प्रत्येक वेळी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात भांडत आहोत. आणि खाली तळागाळात आज महिला एकदम विचलित झालेल्या आहेत की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो आणि आपल्या अध्यक्ष जर अशा असतील तर आपण काम करू शकत नाही. प्रत्येक तालुका अध्यक्षांनी काल पत्र पाठवले आहे की या प्रदेश अध्यक्ष नको आहेत, यांच्यासोबत आपण काम करू शकत नाही. आणि त्या अनुषंगाने आज माझ्या अंडर 15 तालुके आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्याच तालुक्यांनी हे पत्र पाठवल्यामुळे मी माझं पत्र एक जोडून हे सगळे पत्र आदरणीय सुनित्रा वहिनी पवार जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना पाठवलेलं आहे. आणि रुपाली चाकणकर यांना जसं आयोगाच्या पदावरून काढलं तसं महिला प्रदेशाध्यक्ष या पदावरून देखील त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने केली आहे. जर वारंवार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, आधी हगवणे प्रकरण झालं, डॉक्टर संपदा मुंडेंचं प्रकरण झालं, या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये जर एखाद्या व्यक्तीचं नाव येऊन वारंवार पक्षावर बोटं दाखवली जात आहेत किंवा पक्षावर घाणेरडी टीका केली जात आहे, तर आज ग्रामीण भागामध्ये फिरताना त्या गलिच्छ टीका पाहिलेल्या लोक असतात, सगळ्यांनी पाहिलेल्या असतात सोशल मीडियावर. आणि ह्या महिलेला जर घेऊन गेलो तर पक्षाचं काम कमी आणि ह्या चांगल्या कशा आहेत हे एक्सप्लेन करण्यात आमची एनर्जी व्हायला जाणार. त्यामुळे एखादी महिला जर पक्षाच्या साठी गालबोट ठरत असेल तर तिला बदलून दुसरी महिला जर त्या ठिकाणी दिली तर चांगल्या प्रकारे संघटनेचं काम उभं राहू शकतं. ही मागणी आम्ही पक्षाकडे केलेली आहे आणि निश्चितच सुनित्रा वहिनी या पदाला म्हणजे आमच्या मागणीला न्याय देतील अशी अपेक्षा. तर महाराष्ट्रामध्ये पण दिलेले पत्र महाराष्ट्राचं तर काही माहीत नाही, पण माझ्या जिल्ह्याच्या वतीने आम्ही तालुका अध्यक्षांच्या वतीने हे पत्र दिलेले आहेत. सोशल मीडियावर काही वेगवेगळे पत्र आणि आता वाईट लोकांचे सुरू झालेले आहेत. मागणी प्रत्येकाच्या मनात खदखद आहे, पण मागच्या वेळेला हगवणे प्रकरण जेव्हा झालं होतं त्यावेळेला जेव्हा प्रत्येकाने विरोध केला, मागणी केली होती आदरणीय दादांकडे, त्यावेळेला नंतर थोड्या महिन्यांनंतर काही ना काही कारण काढून या महिलांना पदांवरून काढून टाकण्यात आलं. त्यामुळे सगळ्यांच्या मनात एक भीती आहे की आता जर आपण बोललो आणि यांना वरतून पक्षाने कारवाई केली नाही तर हे आपल्याला कुठेतरी काहीतरी त्रास देतील आणि नाहीतर आपल्याला पदावरून काढतील. या भीतीपोटी बऱ्याच महिला उघड्यावर यायला तयार नाही, पण प्रत्येकीच्या मनात खदखद ही आहे. कारण हा विषय असा आहे ना की हा इतका गलिच्छ विषय आहे की कोणाच्याही चांगल्या महिलेच्या बुद्धीला पटणार नाही. तुमची काय मागणी? त्यांना त्या पदावरून बडतर्फ करावं याची